आज माझ्या भावाचा बर्थडे होता, ते सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही केक घ्यायला गेलो आणि त्यानंतर छोटंसं सेलिब्रेशन म्हणून आम्ही काही डेकोरेशन केलं. पण माझा भाऊ काय आलाच नव्हता 12 वाजता, त्याला खूप उशीर झाला यायला. मग तो आल्यानंतर आम्ही सगळे झोपेतून उठून त्याचा परत केक कट केला आणि नेक्स्ट डे आम्ही ठरवलं रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं आणि बर्थडे सेलिब्रेट करायचा. तर आमच्या गाडीचं टायरच पंक्चर झालेलं. मग आम्ही तिथून ॲटो बुक केला. ॲटो बुक करून आम्ही एक रेस्टॉरंटमध्ये गेलो. माझ्या घरचे एवढे नखऱ्याचे आहेत, त्यांना त्या अजिबात हॉटेल नाही आवडलं. म्हणले आपण दुसऱ्या हॉटेलला जायचं. मग परत तिथून आम्ही ॲटो केला आणि दुसऱ्या हॉटेलला गेलो. ते इतकं सुंदर हॉटेल होतं, एकदम प्रिशियस होतं. भिवंडी दरबारमध्ये गेलो होतो आम्ही पुनावळेला आणि तिथे गेल्यानंतर आम्ही काही फोटोशूट वगैरे केले आणि आम्ही जेवणाची ऑर्डर केली. पण तिथेही माझा बड्डे बॉय काय आलेला नव्हता. तर मम्मी खूप चिडली होती आमची. मग त्याला फोन केला, म्हटलं मम्मी खूप चिडली आहे, तू ये. मग तो आला होता बड्डेला आणि मग फायनली आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केले आणि खूप सुंदर असा त्याचा बड्डे सेलिब्रेट केला आणि तो खूप जास्त खुश होता, कारण त्याला पुण्यामध्ये बड्डे सेलिब्रेट करायचा होता आणि त्याने केला. आणि नंतर घरी आम्ही 4 वाजता पोहोचलो आणि घरी गेल्यानंतर आम्ही मॅगी बनवली होती. तर असा होता आमचा दिवस.